शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे पाहायला मिळाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 26% टॅरिफचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आणि शेअर बाजार कोसळला। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे शेअर बाजारामध्ये कसा हाहाकार उडालाय पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब सोमवारी भारतीय बाजारावर कोसळला। त्यामुळे शेअर बाजाराची पुरती दाणादाण उडाली। सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 3900 अंकांनी तर निफ्टी 1000 अंकांनी गडगडला। शेअर बाजार उघडता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली। निफ्टी 21800च्या खाली घसरला। कोरोना नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार गडगडण्याची ही पहिलीच वेळ। या ब्लॅक मंडेमुळे गुंतवणूकदारांचं तब्बल 19 लाख कोटी रुपयांचं दिवाळं निघालं। हा सगळा रेसिप्रोकल टेरिफचा प्रकार आहे। त्याचं कारण असं होतं की गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी जे अमेरिकेत नवीन टेरिफवर सुरू केलं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या बाजारात आणि ग्लोबल बाजारात आपल्याला बघायला मिळाला। सो अशा पडझडीच्या काळात लोकांनी न घाबरता फरक पहिल्यांदा मार्केटला स्टेबलाइज होऊन द्यावं की मार्केट काय स्वतः रिएक्शन दाखवत आहे, किती करेक्शन होत आहे, ते प्राइस मध्ये होत आहे, इंडेक्स मध्ये होत आहे, काय व्हॅल्युएशन मध्ये होत आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काय गुंतवणूक करायची, कुठचे सेक्टर बघितले पाहिजेत हे विचार करायला पाहिजे। फक्त भारतातच नाही तर जगभरातील शेअर बाजारांमध्ये ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे मोठी पडझड झाली। हाँगकाँग 10.7%, तैवान 9.6%, सिंगापूर 7.8%, चीन 6.5%, जपान 6.1%, मलेशिया 4.3%, ऑस्ट्रेलिया 4.2%, फिलिपिन्स 4%, न्यूझीलंड 3.6%, तर भारतात 3.8%नी शेअर बाजार कोसळला। पण मोदी परदेशात आहेत, फिरतायत, त्यांना देशामध्ये काय कोसळलंय याचं काय पडलंय ते 20,000 कोटीच्या आलिशान विमानातून फिरतायत। आज भारतातल्या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर मार्केटची मोठी पडझड झालेली आहे। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण बघितलं तर आपल्या इथली पडझड ही सर्वात कमी आहे। त्याचं कारण असं आहे, अमेरिकेने ट्रम्प सरकारने जे काही टॅरिफ्स इम्पोज केले आहेत ते भारतावर सर्वात कमी आहे, 26% आहे। ज्या प्रकारे कॅनडा किंवा चायना हे रिॲक्ट झाले तसं आपण रिॲक्ट होत नाहीये आणि एफटीएच्या माध्यमातून आपण लवकरच या परिस्थितीवर मात करू। ट्रम्प यांनी जगभरातील तब्बल 56 देशांना टॅरिफचा दणका दिलाय। त्यानंतर चीननं सुद्धा प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर 34% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। परिणामी अमेरिका आणि चीन यांच्यात नवा ट्रेड वॉर सुरू झालंय। या सगळ्या घटकांचा दुष्परिणाम होऊन जागतिक गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। त्याचा फटका शेअर बाजाराला बसतोय। जागतिक व्यापार युद्ध आणि मंदीचं सावट यामुळे जगावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते। करण सिंग पवार, पुढारी न्यूज, मुंबई।